तर मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे 2019ची आसामी मूव्ही. ही वन ऑफ द बेस्ट आसामी मूव्ही आहे. ही मूव्ही खूप ब्रुटल पण सोबतच कमाल आहे. मला आशा आहे ही मूव्ही तुम्हाला नक्कीच आवडेल, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चित्रपट व्याख्याती या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आमिष या आसामी लँग्वेजच्या रोमॅन्टिक हॉरर मूव्हीची स्टोरी एक्सप्लेन करणार आहोत, जिचे लेखक आणि डायरेक्टर भास्कर हजारिका आहेत. आणि या मूव्हीची IMDb रेटिंग 7.8 आउट ऑफ 10 आहे. आणि तुम्हाला जर ही मूव्ही बघायची असेल तर तुम्ही ही मूव्ही सोनी लिव्हवर बघू शकता. स्टोरीची सुरुवात होते गुवाहाटीपासून, जिथं आपण एका निर्मला नावाच्या डॉक्टरला बघू शकतो, जी छोट्या मुलांची डॉक्टर असते. ती तिच्या हस्बंड दिलीप आणि मुलासोबत रोजचं जीवन जगत असते, लाईक मुलाला शाळेत न्या, परत आणा वगैरे. निर्मलाचे हस्बंड पण डॉक्टर असतात. ते कामामुळं सतत आउट ऑफ टाऊन असतात. दुसरीकडे आपण मूव्हीचा सेकंड लीड सुमन याला बघतो, जो एक PhD स्टुडंट आहे आणि नॉर्थ ईस्टच्या लोकांच्या रोजच्या जेवणातील मीठ कन्झम्पशनवर थिसिस लिहित असतो. आणि म्हणून तो वेगवेगळ्या जनावरांची शिकार करून फ्रेशली कुक मीठ खातो. सोबतच सुमन आणि सुमनच्या फ्रेंड्स लोकांचा मीट क्लब नावाचा एक ग्रुप पण आहे, जिथं ते डिफरंट टाईपचं मीठ कुक करून खातात. बेसिकली त्यांना वाटतं की स्टोर्ड मीठ चांगलं नसतं, म्हणून ते फ्रेश मीठ खाणंच पसंत करतात. सीन निर्मलीवर शिफ्ट होतो, जी तिचा हाफ डे असल्यामुळं तिच्या मुलासोबत टाईम स्पेंड करत असते. पण तेवढ्यातच तिथं सुमन येतो आणि निर्मलीला बोलतो की त्याच्या फ्रेंडची तब्येत खूप खराब आहे. तर निर्मलीला तो त्या फ्रेंडला चेक करण्यासाठी बोलतो. जिथं सुरुवातीला तर निर्मली ती छोट्या मुलांची डॉक्टर असल्यामुळं त्यासोबत जायला नाही बोलून अदर डॉक्टरशी कन्सल्ट करायला सांगते. बट सुमन शेवटी तिला कन्व्हिन्स करतो आणि निर्मली त्या फ्रेंडला चेक करण्यासाठी सुमन बरोबर जाते. तिथं तिला माहिती पडतं की त्याची तब्येत खूप जास्त मीठ खाल्ल्यामुळं बिघडली आहे. ॲक्च्युली सुमनचा फ्रेंड व्हेजिटेरियन असतो, बट तो जेव्हा ते मीठ टेस्ट करतो तर त्याला ते खूप आवडतं, म्हणून तो ओव्हर इटिंग करतो, ज्यामुळं त्याच्या बॉडीचं मेकॅनिझम बिघडतं. म्हणून मग निर्मली काही मेडिसिन प्रिस्क्राईब करते आणि तिला घरी सोडण्यासाठी सुमन तिच्याबरोबर जातो. तिथं सुमन निर्मलीला आपला इंट्रो देतो आणि सांगतो की त्याला बाहेरचं मीठ खाणं पसंत नाही, कारण ते शिळं असतं आणि किती किती दिवसांचं स्टोर्ड मीठ असतं. आणि तो सांगतो की त्याने आणि त्याच्या फ्रेंडने एक मीट क्लब बनवला आहे, जिथं ते फ्रेशली कुक मीठ बनवून खातात. त्यानंतर सुमन निर्मलीला तिची फीज विचारतो, तेव्हा निर्मली बोलते की ॲज अ फीज म्हणून त्याने तिला फ्रेशली कुक मीठ आणून द्यावं. आणि सुमन पण यासाठी हॅपीली होकार भरतो. नेक्स्ट सीनमध्ये आपण इलियासला भेटतो, जो वेटरनरी डॉक्टर असतो आणि सुमनचा क्लोज फ्रेंड असतो. इलियास सुमनला बोलतो की त्याचं चहाचं बगान आहे आणि तिथं तो सशांपासून खूप जास्त त्रस्त झाला आहे, कारण ते मालाचं खूप नुकसान करतात. नंतर आपण निर्मली आणि तिची फ्रेंड जुमीला बघतो. जुमीचं एक्स्ट्रा मॅरिटल ऑफर असतं. इथे शॉपिंग करत असताना जुमी निर्मलीला एक मीठचं पॅकेट ऑफर करते, तेव्हा निर्मलीला सुमनचं बोलणं आठवतं. नेक्स्ट डे सुमन निर्मलीसाठी फ्रेशली कुक ससा आणतो, जो त्याने काल चहाच्या बगीच्यामधून पकडलेला असतो. निर्मली ते मीठ टेस्ट करते आणि तिला ते खूप आवडतं. आणि सुमन निर्मलीला नॉर्थ ईस्टच्या डिफरंट टाईप्सच्या मीठ कन्झम्पशनबद्दल इन्फॉर्मेशन देतो आणि त्या दोघांची चॅटिंग इथून सुरू होते. इलियासला भनक लागलेली असते की सुमनचा अफेअर एका लग्न झालेल्या बाईशी आहे. तेव्हा इलियास सुमनला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्याने लग्न झालेल्या बाईशी रिलेशनशिपमध्ये नको जायला. पण सुमन एक स्माईल करून बोलतो की असं काहीच नाही. नंतर नेक्स्ट सीनमध्ये सुमन निर्मलीला लंचसाठी बोलवतो, तेव्हा ते एका रेस्टॉरंटमध्ये जातात, जिथं सुमन निर्मलीला कबुतराचं मीठ खाऊ घालतो आणि निर्मलीला ते खूप आवडतं. नेक्स्ट सीनमध्ये कॉलेज डीन आपल्याला सुमनशी बोलताना दिसतात. त्या बोलतात की सुमनचं रिसर्च कॉलेज स्पॉन्सर करतोय आणि त्यासाठी त्याला अदर स्टेटमध्ये जायची पण अपॉर्च्युनिटी मिळेल. पण सुमनचं प्रेम निर्मलीवर जडलं असल्यामुळं त्याला ही सिटी सोडून अदर स्टेटमध्ये जायचं नव्हतं, म्हणून तो डीनला त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे असं बोलून ही अपॉर्च्युनिटी सोडतो. आपण बघतो की सुमन आणि निर्मलीच्या भेटण्याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि सुमन रोज एक न्यू डिश निर्मलीसाठी आणतो आणि ती खाऊन निर्मलीला वेगळाच आनंद भेटायचा. असंच सुमनला निर्मलीविषयी फिलिंग्स येतात आणि तो त्या फिलिंग्स निर्मलीला मेसेजद्वारे कन्व्हे करतो. पण तेव्हा निर्मलीला तो मेसेज बघून ती काहीतरी चुकीचं करते असं जाणवतं, कारण तिचं लग्न झालेलं असतं आणि तिला मुलगा पण असतो.
पण सोबतच निर्मलीला पण जरा फिलिंग्स असतात, म्हणून ती हे सगळं प्रकरण जोनीला सांगते. तेव्हा जोनी तिला तिच्या फिलिंग्स विचारते. तेव्हा निर्मली बोलते की ती फक्त सुमनमध्ये एक मित्र बघते. म्हणून मग जोनी निर्मलीला सुमनपासून दूर राहायला सांगते. नेक्स्ट डे सुमन निर्मलीला जेवणासाठी इन्व्हाइट करतो. तेव्हा निर्मली बोलते की तिचा हस्बंड उद्या परत येणार आहे, म्हणून ती नाही येऊ शकत. तेव्हा सुमनला हे बिलकुल आवडत नाही. निर्मली जेव्हा घरी येते तेव्हा तिला सरप्राईज मिळतं की तिचा हस्बंड नेक्स्ट डे ऐवजी आजच घरी आलेला असतो आणि मग ते डिनर करतात. पण निर्मलीला ते जेवण बेचव लागतं, कारण आता तिला मीठ खायची सवय लागलेली असते. म्हणून ती फ्रीजमध्ये मीठ शोधते आणि तिला चिकन भेटतं. ती ते वियर्डली खाते आणि तिथं आपण निर्मलीचं वेगळंच रूप बघतो आणि ही गोष्ट तिचा हस्बंड पण नोटीस करतो. निर्मली तिच्या हस्बंडला सुमनविषयी सांगते तेव्हा तो त्याला डिनरला बोलवतो. सुमन त्याची बॅकपॅक करून घरी जाण्याच्या तयारीत असतो, पण निर्मलीचा मेसेज बघून तो हॅपी होतो आणि त्याची ट्रिप कॅन्सल करतो. निर्मली पण दुसरीकडे सुमनसाठी फ्रेशली कुक मीट बनवताना आपल्याला दिसते. रात्री सुमन डिनरसाठी निर्मलीकडे येतो आणि सांगतो की डिफरंट काइंड्स ऑफ मीट इटिंग हॅबिटवर रिसर्च करतोय. आणि तेव्हा आपण निर्मलीला एका वेगळ्याच दुनियेत असल्याचं बघतो. ती सुमनच्या गोष्टीत तल्लीन झालेली असते, जसं की ती त्या सगळ्या डिशेसचा आस्वाद घेत आहे. सुमन वॉशरूम यूज करायला जातो आणि तिथं तो निर्मलीच्या कपड्यांना टच करतो आणि आपल्याला सुमनच्या डिझायर समजतात की तो निर्मलीला मिळवण्यासाठी काही पण करू शकतो. नेक्स्ट डे निर्मलीचा हस्बंड दिलीप याची ट्रिप प्लॅन करत असतो. तेव्हा निर्मलीला ही गोष्ट जरा पण आवडत नाही. म्हणून मग ती सुमनला भेटायला जाते आणि बोलते की सुमन ज्याही मीठविषयी बोलत होता त्या सगळ्या डिशेस तिला ट्राय करायच्या आहेत. म्हणून मग सुमन शहराच्या बाहेर निर्मलीला वटवाघूळचं मीठ खाऊ घालण्यासाठी नेतो. तिथं खाताना थोडंसं मीठ निर्मलीच्या हनुवटीला लागतं. ते क्लीन करायला जेव्हा सुमन तिला हात लावतो तर निर्मलीला ते खूप अनकम्फर्टेबल वाटतं, कारण तिला सुमनविषयी फिलिंग्स तर आहेत, पण ती त्या पूर्णपणे ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण तिच्या माइंडमध्ये सतत तिचं मॅरिटल स्टेटस येत असतं. नंतर ते तिकडून निघून सुमनला घराच्या काही अंतरावरच ड्रॉप करायला सांगते आणि घरी येऊन ती दिलीपला हक करते, कारण ती सुमनच्या प्रती तिच्या असलेल्या अट्रॅक्शनबद्दल गिल्टी फील करते. नंतर दुसरीकडे सुमन पूर्णपणे निर्मलीच्या प्रेमात वेडा झालेला असतो. नॉर्मली जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुमच्या पार्टनरला खुश करण्यासाठी काही पण करू शकता, पण इथे निर्मलीच्या डिझायर्स काही वेगळ्याच प्रकारच्या होत्या. तिने कधीच टेस्ट न केलेल्या डिफरंट टाईप्सचं मीठ खायचं होतं. सुमन निर्मलीला खुश करण्यासाठी त्याचंच मांस निर्मलीला खाऊ घालायचं बोलतो. तेव्हा तो ड्रंक असल्यामुळं इलियास काय त्याच्या गोष्टीवर जास्त लक्ष देत नाही. नेक्स्ट डे दिलीप टूरवर जातो आणि इकडे सुमन इलियासला बोलतो की त्याला त्याचं थेसिस कंप्लीट करण्यासाठी त्याचाच मांसाचा एक तुकडा पाहिजे. इलियास पण या गोष्टीसाठी रेडी होतो आणि इथून स्टोरी खूप भयानक आहे. सुमन स्वतःचंच मांस शिजवून त्या मांसाची प्लेटिंग करून ते तो निर्मलीसाठी घेऊन जातो. दिवसभर बिझी असल्यामुळं निर्मली ती डिश टेस्ट करू शकत नाही, पण रात्री घरी आल्यानंतर ती जेव्हा ती डिश टेस्ट करते तेव्हा तिचा स्टेट ऑफ माइंड फुल ऑन चेंज झालेला असतो आणि ती ट्रान्समध्ये जाते. ती सगळं विसरून सुमनला भेटायला एका हॉटेलमध्ये जाते आणि त्याला विचारते की ते कुठल्या ॲनिमलचं मीठ होतं जे इतकं स्वादिष्ट होतं. तेव्हा सुमन सांगतो की ते त्याच्याच पायाचा मांसाचा एक तुकडा होता आणि हे ऐकून निर्मली तिकडून रागात निघून जाते. तेव्हा सुमन पण तिच्या मागे जातो. तेव्हा निर्मली बोलते की तिला माहिती आहे की सुमन हे सगळं कशासाठी करतोय. सुमनच्या मनात तिच्याविषयी फिलिंग्स आहेत हे निर्मलीला पण माहिती असतं. इथे आपण काय एक्सपेक्ट करतो की निर्मली सुमनला समजावेल की हे सगळं एक पागलपण आहे आणि सुमनने हे करणं थांबवावं, पण आपण बघतो काय की नेक्स्ट डे निर्मली परत सुमनकडे त्याच्या मीठची डिमांड करते आणि म्हणून सुमन इलियासकडून थिसीसच्या नावावर त्याचा लेगचं काही मांस काढून घेतो आणि हे खूप दिवसांपर्यंत सुरू असतं. आणि आता निर्मलीला दुसरी कुठलीच डिश पसंत पडत नाही, कारण आता तिला मीठ क्रेविंग झालेली असते आणि आता निर्मलीला पण तिचं अफेक्शन सुमनला दाखवायचं असतं, म्हणून ती पण तिच्या पायाचं थोडंसं मांस काढून तो तुकडा शिजवून त्याची डिश सुमनला देते. आणि जेव्हा सुमनला ही रिॲलिटी माहिती पडते तेव्हा तो ओमिट करू लागतो आणि तेव्हा दोघे पण एकमेकांकडे बघून गहन विचारात पडतात. बेसिकली हा सीन हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की सुमन आणि निर्मली अजूनपर्यंत एक झालेले नाही. सुमन खूपदा निर्मलीला टच करण्याचा प्रयत्न करतो, बट असं झालेलं नसतं.
नेक्स्ट सीनमध्ये निर्मली सुमनकडे परत त्याच्या मीटची डिमांड करते आणि सुमन बोलतो की निर्मलीसाठी तो त्याची पूर्ण बॉडी ॲज अ डिश सर्व करणार. मग सुमन इलियासला मास्क काढायला सांगतो. तर आतापर्यंत इलियासला पण लक्षात आलेलं असतं की हा जो काय प्रकार सुरू आहे तो थिसिससाठी तर नाही, म्हणून तो मास्क काढायला नाही बोलतो आणि सुमनला खूप रागून एक थोबाडीत पण मारतो. म्हणून मग सुमन निर्मलीला टेक्स्ट करून सांगतो की इलियासने मास्क काढण्यासाठी नाही म्हटलंय. मग निर्मली त्याला हॉस्पिटलमध्ये बोलवते आणि सांगते की हॉस्पिटलच्या मॉर्च्युरीमध्ये एक फ्रेश बॉडी आली आहे आणि तिला असं वाटतं की सुमनच्या हेल्पने ती त्या बॉडीचं काही मास्क काढू शकेल. पण सुमनला निर्मलीचं हे रूप भयानक वाटतं. तो यासाठी नाही बोलतो. बट निर्मलीला क्रेविंग असल्यामुळं निर्मली कुठे ऐकणार होती. ती जसं त्या बॉडीजवळ जाते तिथं गार्ड येतो, म्हणून त्यांना तिथून पळून जावं लागतं. आणि इथं आपल्याला लक्षात येतं की निर्मलीला फक्त सुमनच्याच मांसाची नाही तर माणसांच्या मांसाची सवय लागलेली होती. म्हणून मग सुमन निर्मलीला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्यांना हे सगळं आता बंद करायला हवं. पण तेव्हा निर्मली रडायला लागते आणि बोलते की तिला एकदा फुल बॉडी मीटची डिश खायची आहे. कदाचित तेव्हाच तिचं मन तृप्त होईल. आणि सुमन इथं खूप भयानक काम करायचं ठरवतो. तो एक हत्यार विकत घेतो आणि जेव्हा तो सुनसान रस्त्यावरून घरी जात असतो तेव्हा तो त्या हत्याराने रिक्षावाल्याला मारतो आणि त्याचे पीसेस करत असतोच. तर तिकडून एक पोलीस ऑफिसर जात असतो आणि तो सुमनला हे करताना बघून अरेस्ट करतो. तेव्हाच सुमनच्या फोनवर निर्मलीचा मेसेज आलेला असतो. त्यात ती ह्युमन मीटविषयी विचारत असते आणि हे बघून पोलीस ऑफिसर पण शॉक होतो आणि निर्मलीला पण कस्टडीमध्ये घेतो. नेक्स्ट मॉर्निंग ही बातमी सगळीकडे पसरते आणि न्यूज रिपोर्टर या न्यूजला दोन नरभक्षक जोडव्याची गोष्ट म्हणून प्रेझेंट करतात. लास्ट सीनमध्ये आपण निर्मलीला आणि सुमनला एकमेकांचा हात पकडताना बघतो, जो डेनोट करतो की आता फायनली ते दोघं एक झाले आणि मीट हे त्यांचं एकत्र येण्याचं रिझन होतं. आणि इथे या मूवीचा द एंड होतो. या मूवीमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ब्लाइंड लव्ह, फिजिकल अट्रॅक्शन, एक्स्ट्रा मॅरिटल लव्ह अफेअर्स किंवा कोणत्याच गोष्टीचं व्यसन हे खूप वाईट असतं. या चारही गोष्टींना या मूवीमध्ये खूप छान पद्धतीने दाखवलं आहे. मला आशा आहे तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.